नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वेव्ह कन्सेप्टचा जो काही भाग रिमेनिंग राहिला होता त्याचा आपण स्टडी करणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण वेव्ह कन्सेप्टमध्ये डिफरंट प्रॉपर्टीज किंवा कंपोनंट आपण स्टडी केले. वेव्हच्या बाबतीमध्ये रिप्रेझेंटेशन ऑफ वेव्ह हा कन्सेप्ट आपण स्टडी केलाय. आज आपण डिफरंट टाइप्स ऑफ वेव्ह मध्ये आपण जे काही दोन प्रकार आपण केले होते ते म्हणजे एक जो आहे तो ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि दुसरा जो आहे तो लॉन्जिट्युडिनल वेव्ह. याचा आपल्याला जरा डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे. ते समजून घेत असताना आधी आपल्याला प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय हे आपल्याला लक्षात घ्यायचे. पहा, व्हॉट इज अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. तुम्हाला मी काही एक्झाम्पल्स दिले होते. एखादी कंटिन्युअस फ्लो मध्ये असलेली वेव्ह जी काय आहे ती वेव्ह म्हणजे एक प्रोग्रेसिव्ह वेव्ह असते. जसं की समजा समुद्राच्या लाटाची जी वेव्ह आहे सी वेव्हज किंवा सूर्यापासून येणारी सनलाइट बाय सन ही सुद्धा एक प्रकारची कंटिन्युअस वेव्ह आहे. पण कुठपर्यंत एखादी कंटिन्युअस वेव्ह ही प्रोग्रेसिव्ह कुठपर्यंत असू शकते तर ती एकाच मीडियम मधून जात असेल आणि तिची डायरेक्शन जर सेम असेल तरच आपण तिला कंटिन्युअस अर्थात प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणू शकतो. पहा, काय बेसिक कंडिशन आहेत. प्रोग्रेसिव्ह वेव्ह असण्यासाठी त्या वेव्हचा अँप्लिट्यूड प्रत्येक पॉइंटला, प्रत्येक कंडिशनला, प्रत्येक ठिकाणी त्या वेव्हचं जे काही अँप्लिट्यूड आहे द अँप्लिट्यूड इज सेम. द टाइम पिरियड विच इज रिक्वायर्ड टू सच अ वेव्ह इज ऑल्सो सेम and the frequency of such a wave is also same, and such a wave propagates through a medium in a same direction is known as a progressive wave. पहा कशी डेफिनेशन आहे. The waves which travels or propagates continuously in a same direction in a given medium having the same amplitude, same time period and the same frequency is known as a progressive wave. एखादी कुठल्याही टाइपची वेव्ह असू द्या, ती वेव्ह एक निश्चित रूपाने एका सेम डायरेक्शनने जायला पाहिजे, एकाच मीडियम मध्ये असायला पाहिजे. एका पॉइंट पासून जात असताना ज्या पॉइंट पर्यंत जाईल तिथपर्यंत तिचा अँप्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी, टाइम पिरियड हे सगळीकडे सेम पाहिजे. पहा, एखादी वेव्ह एखाद्या सरफेसवरती किंवा एखाद्या मीडियमच्या बाउंड्रीवरती ज्या वेळेस आपण इन्सिडेंट करूया किंवा तिथून ती रिफ्लेक्ट होईल, रिफ्लेक्ट झाल्यानंतर डायरेक्शन ऑफ सच अ वेव्ह गेट चेंज्ड. रिफ्रॅक्शन झाल्यावरती सुद्धा डायरेक्शन ऑफ द वेव्ह ऑल्सो गेट चेंज and then thereon the wave does not possesses the properties of progressive wave. म्हणजे समजा सनलाइट जोपर्यंत अर्थ सरफेस पर्यंत येत नाही, एकदा का ती अर्थ सरफेस वरती आली तर तिथून ती काय होते, रिफ्रॅक्ट होते, रिफ्लेक्ट होते. आणि त्यावेळेस त्या ठिकाणाहून पुढे जाणारी जी वेव्ह आहे तिला आपण प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणू शकत नाही. पण एखाद्या सेम डायरेक्शननी जोपर्यंत एखादी वेव्ह एकाच मीडियम मधून जात असेल याचा अर्थ ती वेव्ह जी काय आहे ती प्रोग्रेसिव्ह आहे. समजा मीडियम दोन असतील आणि वेव्हची डायरेक्शन तीच असेल असं कधीच होत नाहीये. एखाद्या मीडियम मधून वेव्ह दुसऱ्या मीडियम मध्ये जर एंट्री करत असेल त्यावेळेस निश्चित त्याची डायरेक्शन काहीतरी प्रमाणामध्ये, थोडीशी का होईना, काहीतरी प्रमाणामध्ये डायरेक्शन चेंज होते. अर्थातच ती प्रोग्रेसिव्ह वेव्ह असू शकत नाहीये. म्हणजे एखादी अशी वेव्ह, the waves which travels continuously
in the same direction in a given medium having same amplitude, same time period, same frequency is known as the progressive wave. Such a progressive wave is classified into two types. दोन टाइप मध्ये ती विभागलेली आहे. काय दिलेली आहे? दोन टाइप मध्ये ती विभागलेली आहे. एक आहे ट्रान्सव्हर्स वेव्ह, दुसरी आहे लॉन्जिट्युडिनल वेव्ह. कोणती वेव्ह आहे? लॉन्जिट्युडिनल वेव्ह आहे. तर ट्रान्सव्हर्स वेव्हचं काय स्वरूप आहे हे आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे आणि लॉन्जिट्युडिनल वेव्ह सुद्धा कशा टाइपची आहे हे सुद्धा आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. मी थोडक्यात त्याची रिव्हिजन तुम्हाला सांगणार आहे. त्या दोन्हींच्या मध्ये काय फरक आहे हे मी तुम्हाला अंडरस्टँड करून देणार आहे. तर पहा, यामध्ये तुम्हाला दोन कॉलम तयार करायचे आणि ते दोन कॉलम तयार करून एका बाजूला ट्रान्सव्हर्स वेव्ह काय आहे, दुसऱ्या बाजूला लॉन्जिट्युडिनल वेव्ह काय आहे हे आपण समजून घेऊया. पहा, ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. त्याचं नेचर कसं आहे, काय प्रॉपर्टीज आहेत सगळं आपण लक्षात घेणार आहोत. दुसऱ्या बाजूला लॉन्जिट्युडिनल वेव्ह आपण लक्षात घेऊया. पहा, यामध्ये जर आपण याचं नेचर जर स्टडी करायचा जर विचार केला तर पहा, याचं जे काही रिप्रेझेंटेशन आहे ते अशा प्रकारचं तुम्हाला पाहायला मिळेल. द वेव्हज propagates, the particles of the wave propagate like this. याप्रमाणे त्याचं नेचर आपल्याला पाहायला मिळतं. This is known as a crust, this is known as crust. This is the path difference or the path, this is lambda. Time required to path such as t and the phase corresponding to it is 2 pi. हे आपल्याला लक्षात घेता येईल. The frequency of such a wave in this time is n. हे आपल्याला लक्षात घेता येईल. दुसऱ्या बाजूला आपल्याला लॉन्जिट्युडिनल वेव्हचं कसं स्ट्रक्चर आहे ते आपल्याला पाहता येईल. पहा, या ठिकाणी अशा एकदम कॉम्प्रेस झालेल्या लाईन किंवा पार्टिकल तुम्हाला दिसतात. या ठिकाणी एकदम रिअर असं स्ट्रक्चर दिसतंय. दुसऱ्या बाजूला पुन्हा कॉम्प्रेस होताना दिसतंय. देन रिअर, देन कॉम्प्रेस असं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतंय. याच्यामध्ये द पार्टिकल्स आर क्लोज टू इच अदर, द पार्टिकल्स आर एक्सपांडेड. द पार्टिकल क्लोजेस, द पार्टिकल एक्सपांडेड. लक्षात घ्या, त्याला आपण रिअर फॅक्शन म्हणतो किंवा एक्सपान्शन आपण म्हणतो. कॉम्प्रेशन, रिअर फॅक्शन किंवा एक्सपान्शन असंही आपण बोलू शकतो. द डायरेक्शन ऑफ द प्रोपगेशन ऑफ वेव्ह इज लाईक दिस. इन हिअर द डायरेक्शन ऑफ द प्रोपगेशन ऑल्सो लाईक दिस. डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशनची जी काय डायरेक्शन आहे अशी आहे. या ठिकाणी सुद्धा डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन याप्रमाणेच आहे. आता पहा, हे जे काय क्लोजनेस आपल्याला दिसतोय आणि या ठिकाणी असं एक्सपान्शन दिसतोय. हा क्लोजनेस आणि हा एक्सपान्शन हा जो काही पार्ट आहे, दिस इज नोन एज द डिस्टन्स इज द वेवलेंथ. द टाइम रिक्वायर्ड इज अ capital T. Its corresponding phase is 2 pi and its corresponding frequency is n. हे आपल्याला लक्षात घेता येईल. पहा, याप्रमाणे आपल्याला स्ट्रक्चर अंडरस्टँड करता येईल. पहा, पार्टिकलचं व्हायब्रेशन कसं होतंय. ही जी काय डायरेक्शन आहे, दिस इज द डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स. ही डायरेक्शन आहे व्हायब्रेशनची आणि याची डायरेक्शन पहा पार्टिकलच्या व्हायब्रेशनची अशी आहे. दिस इज द डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स. हे आपल्याला लक्षात घेत आहे. याच्यामध्ये ज्यावेळेस मीन पोझिशन पासून तो पार्टिकल मॅक्झिमम डिस्टन्स कव्हर करतो तेव्हा त्याला अँप्लिट्यूड म्हणतात. दिस इज नोन एज द अँप्लिट्यूड. या ठिकाणी व्हॉट इज द अँप्लिट्यूड. या पार्टिकल मध्ये जेवढा काही सच पार्टिकल्स आर
closeness, which indicates the amplitude in such a longitudinal wave, which indicates the closeness between the particles. जो काही क्लोजनेस आहे याच्या जेवढं क्लोज तितकं त्याचं अँप्लिट्यूड जास्त आहे असं इथं मानलं जातं. लक्षात घ्या, क्लोजनेस बिटवीन द पार्टिकल्स जे काय आहे याच्यामध्ये त्याला अँप्लिट्यूड आपण लक्षात घेतो. म्हणजे ज्या ठिकाणी रेअर फ्रॅक्शन आहे त्या ठिकाणी अँप्लिट्यूड कमी आहे, ज्या ठिकाणी क्लोजनेस जास्त आहे त्या ठिकाणी अँप्लिट्यूड मॅक्झिमम आहे. हे आपल्याला लक्षात घेता येईल. अशा प्रकारे वेव्ह आपण लक्षात घेतो. आता यामध्ये एक बाब आपल्याला लक्षात घ्यायची आहे, याची डेफिनेशन कशी आपल्याला सांगता येईल. तर यामध्ये जी काय आहे डायरेक्शन ऑफ propagation of wave, direction of propagation of wave is perpendicular to the direction of vibration of particles of wave. wave चे जे काही पार्टिकल आहेत याची डायरेक्शन परपेंडिक्युलर आहे. अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळेल. डायरेक्शन ऑफ द व्हायब्रेशन, डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन दोन्ही परपेंडिक्युलर असेल तर त्याला आपण ट्रान्सव्हर्स वेव्ह बोलू शकतोय. अर्थात आता पुढे या लॉन्जिट्युडिनल वेव्ह मध्ये काय आहे, याच्यामध्ये डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ वेव्ह किंवा डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ particles of wave is parallel to direction of propagation of wave, हे आपल्याला लक्षात घेता येईल. म्हणजे या ठिकाणी डायरेक्शन इज पॅरलल. कशी आहे डायरेक्शन इज अ पॅरलल, या ठिकाणी डायरेक्शन परपेंडिक्युलर. हा सगळ्यात महत्वाचा फरक लक्षात ठेवायचा आहे. डायरेक्शन इज द परपेंडिक्युलर, डायरेक्शन इज द पॅरलल. काय आहे, डायरेक्शन इज अ परपेंडिक्युलर, डायरेक्शन इज अ पॅरलल, हे आपल्याला लक्षात घेता येईल. आता पुढचा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात घेता येईल, ही फिगर तुम्ही ड्रॉ करून घ्या. फिगर ड्रॉ केल्यानंतर याचा उपयोग आपल्याला पुन्हा पुन्हा करायचा आहे. आता मी दुसऱ्या पॉइंटकडे जाईल. पहा, याच्यामध्ये या वेव्ह मध्ये तुम्हाला एक क्रस्ट, एक ट्रफ, एक जर तुमची वेव्ह जर तयार करायची असेल तर ती वेव्हचा जर विचार केला तर एका क्रस्ट पासून आणि एका ट्रफ पासून एक लूप तयार होतं किंवा सच अ ट्रान्सव्हर्स वेव्ह विच इज फॉर्म किंवा मेड बाय द अल्टरनेटिव्ह क्रस्ट अँड ट्रफ. आणि इकडं जर विचार आपण केला तर इकडं आपल्याला सांगता येईल की अल्टरनेटिव्ह कॉम्प्रेशन अँड रेअर फ्रॅक्शन असा मुद्दा आपल्याला लक्षात घेता येईल. आता पुढे जाऊया. बघा, लक्ष द्या, तिसरा पॉइंट नोट डाऊन करा. ट्रान्सव्हर्स वेव्ह मेड बाय alternative crest and trough. याच्यामध्ये सांगता येईल longitudinal wave made by alternative compression and rear फ्रॅक्शन, हे आपल्याला सांगता येईल. याच्यामध्ये एक लूप जे काय आहे, वन लूप ऑफ सच अ वेव्ह किंवा वन ऑसिलेशन ऑफ सच अ वेव्ह कंसिस्ट ऑफ वन क्रेस्ट अँड वन ट्रफ. याच्यामध्ये एक लूप म्हणजे एक क्रेस्ट आणि एक ट्रफ असं आपल्याला लक्षात घेता येईल. याच्यामध्ये एक लूप म्हणजे काय, याच्यामध्ये वन लूप
is consist of one compression and one rearefaction. एक rearefaction आणि compression जर एकत्र आलं तर आपल्याला एक लूप या ठिकाणी मिळतं. लक्षात घ्या. आता पुढचा महत्वाचा पॉइंट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, जो काय आहे तो समजा पाहता येईल आपल्याला, काय करता येईल. लक्ष द्या सगळ्यांनी. तर पुढे महत्वाचा काय मुद्दा आहे, तर याच्यामध्ये आपल्याला वेवलेंथ म्हणजे काय हे आपल्याला लक्षात घ्यायचे. वेवलेंथ पहा, वेवलेंथ याला वेवलेंथ आपण काय म्हणतो, डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह क्रेस्ट और ट्रफ. पहा, तुमचे ट्रफ असतील किंवा अदरवाइज क्रस्ट असतील, दोन क्रस्ट असतील किंवा ट्रफ असतील. क्रस्ट आणि ट्रफ जे काय आहेत त्याचा जर आपण विचार केला तर यामध्ये आपल्याला दोन क्रस्टच्या सक्सेसिव्ह क्रस्टच्या मधलं डिस्टन्स किंवा ट्रफ घ्या किंवा क्रस्ट घ्या, त्याच्यामधलं जे काही डिस्टन्स आहे ते आपल्याला लक्षात घेता येईल. ते जे काय डिस्टन्स आहे त्याचा विचार आपण करायचा आहे, तर त्याला आपण वेवलेंथ आपल्याला म्हणता येईल. वेवलेंथ डिनोटेड बाय लॅम्बडा आणि मेजर्ड इन अँगस्ट्रॉम युनिट. आपण त्याला अँगस्ट्रॉम युनिट मध्ये मेजर करू शकतो. अर्थातच 1 अँगस्ट्रॉम युनिट इज इक्वल टू 10 टू द पॉवर मायनस किती, 10 टू द पॉवर मायनस 10 मीटर. हे सुद्धा आपल्याला युनिट त्याचं अंडरस्टँड करता येईल. लक्षात घ्या, 10 टू द पॉवर मायनस 10 मीटर हे आपल्याला सांगता येईल. आता या बाजूला आपण विचार करूया, व्हॉट इज अ वेवलेंथ. वेवलेंथ काय आहे, डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह कॉम्प्रेशन, दोन सक्सेसिव्ह कॉम्प्रेशन्स और rearfactions. याच्यामध्ये वेवलेंथ ही मेजर्ड इन द अँगस्ट्रॉम युनिट डिनोटेड बाय लॅम्बडा. 1 अँगस्ट्रॉम युनिट इज इक्वल टू 10 टू द पॉवर मायनस 10 मीटर असं आपल्याला लक्षात घेता येईल. आता पुढचा मुद्दा जो काय आहे तो पॉइंट नंबर 6. काय आहे पॉइंट नंबर 6? तर पॉइंट नंबर 6 बघा, सगळ्यांनी लिहून घ्या. पॉइंट नंबर 6, जर जी काय वेव आहे ती वेव एनर्जी ट्रान्सफर करते. लक्षात घ्या, हे आपल्याला निश्चित माहित आहे. आणि पॉइंट नंबर 6, एनर्जी ट्रान्सफर्ड with the help of crest and trough. ट्रफ आणि क्रस्टच्या साहाय्याने एनर्जी इथं प्रोपगेट होते मीडियम मध्ये. या ठिकाणी काय होतं, एनर्जी इज ट्रान्सफर्ड विथ द हेल्प ऑफ compression and rearfactions. compression and rearfactions जे काय आहेत यांच्याद्वारे एनर्जी इथं ट्रान्सफर केली जाते. दुसऱ्या बाजूला आपल्याला लक्षात घ्यायचे, such a wave passes through, ही जी काय वेव आहे passes through solids and surface of liquids. गॅस मधून जात नाहीये. लक्षात घ्या, passes through solids आणि surface of liquids. such a wave passes through म्हणजे मीडियम आहे. लक्षात घ्या,
passes through solid, liquid and gases also. याच्यामधून ही वेव्ह काय होते, प्रोपगेट होते. ही पॉइंट नोट डाऊन करायचं आहे. ही जी काय वेव्ह आहे, ही वेव्ह आपल्याला पुढे वेव्हचा पोलरायझेशनचा कन्सेप्ट लक्षात घ्यायचा आहे. द वेव्ह गेट पोलराइज होते, लक्षात घ्या. अनपोलराइज असेल, पोलराइज अशा प्रकारची होते. याच्यामध्ये पोलरायझेशन ऑफ वेव्ह घडत नाही. काय होत नाही याच्यामध्ये, पोलरायझेशन ऑफ वेव्ह डज नॉट हॅपन. पोलरायझेशन किंवा द वेव्ह डज नॉट पोलराइज. ही वेव्ह पोलरायझेशन होत नाही असं आपल्याला लक्षात येत आहे. ही जी वेव्ह ज्यावेळेस प्रोपगेट होत असेल, ट्रॅव्हल होत असेल, त्यावेळेस त्या वेव्हची काही ना काहीतरी व्हेलॉसिटी असते. and the velocity which is denoted by v equal to under root t upon m. या ठिकाणी t is the tension along the string, straight string वरती असलेले टेन्शन आहे. t is the tension and m is the linear density. अर्थातच मास पर युनिट लेंथ असं आपल्याला सांगता येईल. मास पर युनिट लेंथ. या बाजूला व्हॉट इज द व्हेलॉसिटी इज इक्वल टू अंडर रूट ई अपॉन रो. दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला, व्हॉट इज द ई इज द इलास्टिसिटी. And what is rho? Rho is the density of medium. मीडियमची काय इलास्टिसिटी डेन्सिटी आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर या ठिकाणी व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ सच अ ट्रान्सवर्स वेव्ह इज अ लाईट वेव्ह. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण एक्झाम्पल जर लक्षात घेतलं तर एक्झाम्पल इज अ साऊंड वेव्ह. तर अशा प्रकारे आपल्याला काही बेसिक डिस्टिंग्विश बिटवीन ट्रान्सवर्स वेव्ह आणि लॉन्जिट्युडिनल वेव्ह लक्षात घेता येतील. लक्षात घ्या. आता याच्या पुढचा जो भाग आहे, जो काय आपल्याला स्टडी करायचा आहे, म्हणजे ह्या दोन टाईपचे जे काय वेव्ह आहेत आणि त्या वेव्ह त्यांचं रिफ्लेक्शन कशा प्रकारे होतं ते आपल्याला समजून घ्यायचे. म्हणजे पुढचा जो पॉइंट आहे, रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह आणि लॉन्जिट्युडिनल वेव्ह. याच्यामध्ये मी दोन टाईप आपण करतोय. दोन टाईप कशा आहेत बघा, तर आपल्याला लक्षात घेता येईल. तर तुम्ही हेडिंग टाका सगळ्यांनी. रिफ्लेक्शन ऑफ transverse and longitudinal wave and longitudinal wave. एक वेव्ह ट्रान्सवर्स आहे आणि दुसरी लॉन्जिट्युडिनल आहे. यांचं रिफ्लेक्शन कशा प्रकारे होतं ते आपण लक्षात घेऊया. तर पहा, आता पहिला पॉइंट आपण स्टडी करूया, रिफ्लेक्शन ऑफ द ट्रान्सवर्स वेव्ह. रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह. पहा, तुम्हाला रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह अंडरस्टँड करून देतोय. यामध्ये तुम्हाला दोन भाग करायचे. त्याच्यामध्ये आपण ए आणि दुसरा जो काय आहे त्याला बी. पहा, एक ए आणि बी असे दोन पार्ट आपण रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सवर्सची करूया. दोन पॉइंट आपल्याला याच्यामध्ये समजून घ्यायचे. नेमकं रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह होतं तरी कसं, वेव्ह कशी ट्रान्सफर होते आणि ट्रान्सफर होत असताना त्याचं रिफ्लेक्शन कशा प्रकारे होतं हे आपल्याला लक्षात घ्यायचं.
पहिला पॉइंट आपण लक्षात घेऊया. रिफ्लेक्शन जे काय आहे फ्रॉम रियर मीडियम टू डेन्सर मीडियम. कोणती वेव्ह? तर ट्रान्सव्हर्स वेव्ह. रियर मीडियम टू डेन्सर मीडियम. रियर टू डेन्सर मीडियम. पहा, एखादी वेव्ह रियर मीडियम मधून डेन्सर मीडियम कडे जर जात असेल, जे रिफ्लेक्शन कशा प्रकारे होते ते रिफ्लेक्शन आपल्याला अंडरस्टँड करायचे. मी डायग्रामॅटिकली ते अंडरस्टँड करून देतो. समजा आपल्याकडं या ठिकाणी दोन मीडियम आहेत. या ठिकाणी आपण एक डेन्सर मीडियमचा विचार करूया. दिस इज द डेन्सर मीडियम आणि या बाजूला इज द रियर मीडियम. सिमिलरली बी मध्ये भी आपण सायमल्टेनियसली स्टडी करूया. बी मध्ये फ्रॉम डेन्सर मीडियम टू रियर मीडियम. डेन्सर टू रियर मीडियम म्हणजेच या ठिकाणी रियर मीडियम मध्ये असलेली वेव्ह कुठे जाते? रिफ्लेक्शन फ्रॉम द डेन्सर मीडियम, बाउंड्री ऑफ द डेन्सर मीडियम. आणि या ठिकाणी डेन्सर मीडियम मध्ये असलेली वेव्ह रियर मीडियम मध्ये जात असताना ती कशा प्रकारे रिफ्लेक्ट होते ते आपल्याला समजून घ्यायचे. पहा, एकदम दोन अपोजिट कन्सेप्ट आपल्याला अंडरस्टँड करायचे. जे काय आहेत ते त्याचा आपण थोडक्यात विचार करायचा. लक्षात घ्या. पहा, यामध्ये मी दोन फिगर मी ड्रॉ करतो. एक जे आहे, पहा वेव्हचं नेचर कसं आहे. वेव्हचं नेचर जे काय आहे ते वेव्हचं नेचर आपल्याला माहिती आहे की लॉन्जिट्युडिनल वेव्ह कॉम्प्रेशन आणि रेफ्रॅक्शन पासून बनते. तसंच ट्रान्सव्हर्स वेव्ह ही अल्टरनेटिव्ह क्रेस्ट आणि ट्रफ पासून तयार होते. पहा, समजा आपण एक वेव्ह इन्सिडेंट केली. तिचं जे काय स्वरूप आहे ते स्वरूप कसं असणार आहे? पहा, ते स्वरूप अशा प्रकारे असणार आहे. या प्रकारचे स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच या ठिकाणी काय होईल तर पहा, इथून इकडे जात असताना काय आलंय? हा क्रेस्ट आहे, हा ट्रफ आहे. या ठिकाणी ट्रफ काय झालाय? त्या बाउंड्रीला टच झालाय आणि तो जर तसा जर जात असेल तर त्यावेळेस आपल्याला तो जो काही आपल्याकडे असलेला जो काही ट्रफ आहे तो ट्रफ काय आला? रिफ्लेक्टेड ॲज अ ट्रफच आपल्याला मिळेल. लक्षात घ्या. ट्रफ रिफ्लेक्टेड ॲज अ ट्रफ अशा प्रकारची वेव्ह आपल्याला मिळेल. आणि ती पुढे कशी जाईल त्याप्रमाणे असेल. म्हणजे या ठिकाणी ट्रफ जर रीच होत असेल बाउंड्रीला तर तो ट्रफ म्हणूनच जाईल. आणि समजा क्रेस्ट असेल, समजा तुमचा येणारा जो काय आहे तो जर क्रेस्ट असेल तर कशा प्रकारे आपल्याला त्याचा विचार करता येईल? जो काय आहे तो क्रेस्ट रिफ्लेक्टेड ॲज अ ट्रफ सॉरी उलट झालं इथे. ट्रफ रिफ्लेक्टेड ॲज अ क्रस्ट आणि क्रस्ट रिफ्लेक्टेड ॲज अ ट्रफ असं नेचर आपल्याला पाहायला मिळते. लक्षात घ्या. पहा, दोन मी फिगर ड्रॉ केल्या. याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला? या ठिकाणी तुमचा ट्रफ आहे. ट्रफ रिफ्लेक्टेड ॲज अ क्रस्ट आणि क्रस्ट रिफ्लेक्टेड ॲज अ ट्रफ. मग सिमिलरली इथं बी आपल्याला ती दाखवेल. जर तुमचा इथे येणारा जर क्रेस्ट असेल तर रिफ्लेक्टेड ॲज अ ट्रफ आणि ट्रफ जर असेल तर रिफ्लेक्टेड ॲज अ क्रस्ट. अशा प्रकारचं आपल्याला स्ट्रक्चर या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणजे काय? पहा, when such a transverse wave incident on the boundary of denser medium from rear medium to denser medium, boundary of denser medium, in such a wave, when the trough of wave, incident wave, touches to the boundary of denser medium is reflected as a crest and vice versa. उलटा आपल्याला सांगते, when the crest is
reaches to the boundary, then it is reflected as a curve. In such a case, the velocity or the direction or direction get reverse. म्हणजे समजा अशा प्रकारे वेव्ह आली होती तुमची, ती एक्झॅक्टली रिव्हर्स गेली, म्हणजे याचा अर्थ यू शेप मध्ये तुम्ही यू टर्न घेतलेला आहे. म्हणजे डायरेक्शन ऑफ द सच अ वेव्ह गेट रिव्हर्स, म्हणजे याचा अर्थ तुमचा जो काय फेस चेंज आहे तो किती आहे, फेस चेंज किती झालेला आहे लक्षात घ्या. सच अ फेस चेंज इन सच अ केस इज 180 डिग्री. म्हणजे याचा अर्थ व्हेलॉसिटी गेट रिव्हर्स. काय सांगतात आपल्याला, व्हेलॉसिटी इन सच अ केस गेट रिव्हर्स. आता समजा हीच वेव्ह आहे, पहा समजा हीच वेव्ह आहे ना, आता काय झाली ती डेन्सर मीडियम मधून रिअर मीडियम कडे गेली. आता ही बाउंड्री ऑफ द रिअर मीडियम बघा आपण डॉटेड दाखवलेली दिसायची बाउंड्री ऑफ द रिअर मीडियम. याच्या थोडस उलटा कन्सेप्ट आहे. इथं जसा क्रेस्टला ट्रब मिळाला होता आपल्याला, बरोबर आहे, आणि क्रेस्टला ट्रब आणि ट्रबला क्रस्ट आपल्याला मिळतो. इथं थोडस वेगळं आहे, लक्षात घ्या. इथं जर तुमचा याच्यावरती जर क्रस्ट येऊन जर टच झाला तर तो क्रेस्टला क्रस्टच मिळतो आणि ट्रबला काय मिळतो, ट्रबच मिळतो. म्हणजे समजा ही जी काय वेव्ह आहे ही जर समजा अशा स्वरूपात जर इकडे येत असेल, याचा अर्थ रिफ्लेक्टेड ॲज अ क्रस्ट ट्रब ॲज अ ट्रब. किंवा हीच वेव्ह जर समजा अशा प्रकारे जर या ठिकाणी आलेली असेल तर ती काय होईल, क्रस्ट रिफ्लेक्टेड ॲज अ क्रस्ट आणि ट्रब रिफ्लेक्टेड ॲज अ ट्रब, अशा प्रकारची वेव्ह आपल्याला मिळून जाते, लक्षात घ्या. म्हणजे या प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला दिसतंय. दिस इज अ इन्सिडेंटेड वेव्ह, दिस इज अ रिफ्लेक्टेड वेव्ह. पण या ठिकाणी काय आहे, तुमची ही डेन्सर मीडियम आहे, डेन्सर मीडियम कडून रिअर मीडियम कडे जात आहे. पण याचा अर्थ या ठिकाणी कुठलाही काय ऑब्स्टॅकल नाहीये, कुठला अडथळा नाहीये, म्हणून व्हेलॉसिटी ऑफ द सच अ वेव्ह कांट चेंज. काय होते, व्हेलॉसिटी चेंज होत नाही, लक्षात घ्या. डायरेक्शन काय होत नाही, डायरेक्शन चेंज होत नाही. म्हणजे याचा अर्थ फेस बदलला का, नो चेंज, बरोबर, नो चेंज इन फेस, फेस मध्ये कुठलाच बदल नाही, याचा अर्थ 0 डिग्री अशा प्रकारचा इथे फेस आपल्याला मिळतो. मग चेंज ऑफ फेसचा जर विचार केला, डेन्सर मीडियम कडून रिअर मीडियम कडे जात असेल तर 0 फेस असतो, आणि रिअर मीडियम कडून डेन्सर कडे जात असेल तर आपल्याला त्याप्रमाणे काय मिळतो, त्याप्रमाणे आपल्याला जो काय आहे तो 180 फेस मिळतो. पहा पुन्हा एकदा अंडरस्टँड करूया. When the transverse wave travels from rear medium to denser medium, the crest of such a transverse wave reaches on the boundary of denser medium is reflected as a trub. Crest reflected as a trub, लक्षात घ्या, and the trub reflected as a crest, म्हणजे vice versa. Trub reflected as a crest, and the crest reflected as a trub. आणि फेस किती आहे, the face is a 180. हे आपल्याला. दुसऱ्या बाजूला when the transverse wave propagated through a denser medium and goes towards the rear medium, reaches to the boundary of rear medium, in this case, at that time, the crest or the trub, suppose the crest of such a wave, or transverse wave, reaches to the boundary of rear medium, it is reflected as a crest. Crest reflected as a crest. And when the trub reaches to the boundary, then it is reflected as a trub. म्हणजे या ठिकाणी काय मिळतं आपल्याला, trub reflected as a trub and the crest reflected as a crest. आणि या ठिकाणी the direction of such a wave not change because of there is no obstacle to reverse the wave. Wave reverse जात नाही, याचा अर्थ the change is 0 degree. याचा अर्थ डायरेक्शन बदलत नाहीये, वेलोसिटी काय राहते तशीच राहते, आणि किती चेंज मिळतो आपल्याला, 0 डिग्री अशा प्रकारचा चेंज आपल्याला मिळतो, लक्षात. आता सगळ्यात महत्वाचा जो पॉइंट आहे, थोडंसं ऑब्झर्वेशन करा. जो पॉइंट आहे तो आहे लॉन्जिट्युडिनल वेव्हचा, तो आपल्याला स्टडी करायचा.
पुढचा जो काही पॉइंट आहे तो आहे रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सव्हर्स व्ह्यू. एकदम सॉरी, ट्रान्सव्हर्स व्ह्यू झाला लॉन्जिट्युडिनल व्ह्यू. रिफ्लेक्शन ऑफ लॉन्जिट्युडिनल व्ह्यू एकदम इजी असा कन्सेप्ट आहे. एक बाब लक्षात ठेवायची, रिअर मीडियम टू डेन्सर मीडियम म्हणलं की चेंज किती आला 180. फेज चेंज हा 180 लक्षात ठेवायचा. आणि डेन्सर मीडियम कडून रिअर मीडियम कडे जर गेली वेव्ह तर त्यावेळेस जो काही चेंज आहे तो 0 डिग्री सेल्सिअस लक्षात ठेवायचा. पुढचा पॉइंट आपण लक्षात घेऊया, रिफ्लेक्शन ऑफ longitudinal wave. बेसिकली आपल्याला माहिती आहे की लॉन्जिट्युडिनल वेव्ह विच इज मेड अप ऑफ अल्टरनेटिव्ह कॉम्प्रेशन अँड रिफ्रॅक्शन. याच्यामध्ये भी 2 पॉइंट आपण करूया. ए, फ्रॉम रियर टू डेन्सर मीडियम, आणि बी जो काय आहे तो आपण लक्षात घेऊया, फ्रॉम डेन्सर टू रियर मीडियम. लास्ट टाइम आपण जो काय कन्सेप्ट आहे तर हा इम्पॉर्टंट असा कन्सेप्ट आहे. याच्यावरती ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन तुम्हाला सीईटी साठी जेईई साठी भी येऊ शकतात. आणि बेसिक तुम्हाला वेव्ह काय आहे हे भी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. वेव्हचं रिफ्लेक्शन कसं असतं हे भी आपल्याला माहिती असायला पाहिजे, म्हणून आपण लक्षात घेऊया. पहिला सुरुवातीला ही डेन्सर मीडियम, रियर टू डेन्सर. बाउंड्री कशी आहे, रिजिड बॉडी आहे लक्षात घ्या. याचा अर्थ वेव्ह इथे गेली तरी काय होणार, टोटली जवळपास 90% ती काय होईल, रिफ्लेक्ट होईल, आणि 10% काय होईल, ट्रान्सफर होईल किंवा रिफ्रॅक्ट होईल, असं आपल्याला लक्षात घ्यायचं. दुसऱ्या बाजूला मीडियम आपण लक्षात घेऊया, जी की मीडियम आहे ती अशा प्रकारची रिअर मीडियम आहे. रिअर मीडियम आपण लक्षात घेऊया. या ठिकाणी समजा आपण लॉन्जिट्युडिनल वेव्ह जर आपण प्रोपोगेट केली एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम कडे जात असताना, समजा अशा प्रकारे इथे मी कॉम्प्रेशन रिफ्रॅक्शन दाखवतोय. दिस इज अ कॉम्प्रेशन, दिस इज द रिफ्रॅक्शन. म्हणजे ही जी वेव्ह आहे आपली इन्सुलेटेड वेव्ह आहे. रिफ्लेक्ट काय होते ते आपल्याला समजून घ्यायचे. जी काय आहे पहा, रिअर मीडियम टू डेन्सर मीडियम, याच्यामध्ये उलटा कन्सेप्ट आहे. थोडासा तिकडे जो मगाशी वेव्हचा होता ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये, तसा इकडे आहे, थोडासा उलटा आहे. या ठिकाणी काय होतं, कॉम्प्रेशनला आपल्याला कॉम्प्रेशनच मिळतं. कॉम्प्रेशनला कॉम्प्रेशन, रिफ्रॅक्शनला रिफ्रॅक्शन. दिस इज अ रिफ्लेक्टेड, दिस इज आर रिफ्रॅक्शन, दिस इज सी कॉम्प्रेशन, दिस इज सी कॉम्प्रेशन, दिस इज आर रिफ्रॅक्शन. या केसमध्ये when the compression of longitudinal wave reaches on the boundary of denser medium, it reflected as a compression. Compression reflected as a compression, reaction reflected as a reaction. म्हणजे समजा या ठिकाणी जर कुठला असं एखादं रिएक्शन जर आलं, तर त्याचं जे काय रिफ्लेक्शन आहे ते रिएक्शनच आपल्याला मिळतं. कॉम्प्रेशनला कॉम्प्रेशन मिळते. दिस इज अ कॉम्प्रेशन, दिस इज अ रिएक्शन, दिस इज अ कॉम्प्रेशन, दिस इज अ रिएक्शन. रिएक्शन रिफ्लेक्टेड as a reaction, compression reflected as a compression. In such a case, R reflected R,
and the C reflected as a C. Compression reflected as a compression and rarefaction is reflected as rarefaction. आता ट्रान्सव्हर्स फ्लो मध्ये काय होतं, क्रस्ट रिफ्लेक्टेड ॲज अ ट्रब आणि ट्रब रिफ्लेक्टेड ॲज अ क्रस्ट असं उलट होते. याच्यामध्ये सुद्धा काय होते, डायरेक्शन ऑफ द वेव्ह गेट रिव्हर्स. त्याच्यानं व्हेलॉसिटी काय होते, बदलते. लगेच याची व्हेलॉसिटी काय होते, चेंज होते. आणि जाताना कशी जाते, ती डायरेक्ट यू शेपने माघारी जाते. याचा अर्थ पुढची बाउंड्री काय रिजिड आहे म्हणून तिकडे काय जाणार नाही. मग इथं काय मिळालं आपल्याला, द फेस चेंज इन सच अ केस, द चेंज ऑफ फेस ऑफ द फेस चेंज इज 180 डिग्री किंवा त्याला आपण पाय रेडियन असं सुद्धा म्हणू शकतो. इथं आपल्याला हीच कंडिशन आपल्याला मिळते. आता दुसऱ्या बाजूला आपण येऊया. इन द वेव्स लॉन्जिट्युडिनल वेव्ह पासिंग थ्रू डेन्सर मीडियम टू रिअर मीडियम. डेन्सर मीडियम कडून रिअर मीडियम कडे जर अशी एखादी वेव्ह जात असेल म्हणजे लॉन्जिट्युडिनल वेव्ह, त्यावेळेस विच इज मेड अप ऑफ ऑलवेज कॉम्प्रेशन अँड रिअरफॅक्शन्स. कॉम्प्रेशन आणि रिअरफॅक्शन पासून बनलेली आहे जी काय वेव्ह आपल्याला लक्षात घ्यायची. मग त्या वेव्हचा आपण विचार करायचा आहे. याच्यामध्ये काय होत असेल, या ठिकाणी काय होईल, एक्झॅक्टली काय होईल तर कॉम्प्रेशन रिफ्लेक्टेड ॲज अ रिअरफॅक्शन आणि रिअरफॅक्शन रिफ्लेक्टेड ॲज अ कॉम्प्रेशन असं स्ट्रक्चर आपल्याला लक्षात येतं. दिस इज द इन्सिडेंटेड, दिस इज अ रिफ्लेक्टेड, दिस इज अ reflected, this is the incident, this is the rarefaction, this is the compression, this is the rarefaction, this is the compression. याच्यामध्ये काय होतं, उलट आहे. इथे थोडंसं कॉम्प्रेशनला रेअरफॅक्शन मिळते आणि रेअरफॅक्शनला कॉम्प्रेशन मिळते. बरोबर आहे. हे स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी पाहायला. समजा या ठिकाणी जर आपलं रेअरफॅक्शन जर जात असेल तर रेअरफॅक्शनला काय मिळणार, आपल्याला कॉम्प्रेशन मिळणार आहे. समजा ही रेअरफॅक्शन आहे, या ठिकाणी कॉम्प्रेशन दाखवते. दिस इज द कॉम्प्रेशन रिअरफॅक्शन रिफ्लेक्टेड ॲज अ कॉम्प्रेशन. रिअरफॅक्शन रिफ्लेक्टेड ॲज अ कॉम्प्रेशन आणि कॉम्प्रेशन रिफ्लेक्टेड ॲज अ रिअरफॅक्शन असं आपल्याला या ठिकाणी. पण या ठिकाणी काय होतं, इन सच अ केस, इन सच अ कन्सेप्ट, the velocity or the direction of the wave not changed, no change. लक्षात घ्या, म्हणजे जी काय वेव्ह आहे ती अशा प्रकारे प्रपोगेट होते. बरोबर आहे. पण जसं रिफ्लेक्शन होतं तसं काय होतं, कॉम्प्रेशनचं रिअरफॅक्शन होते, रिअरफॅक्शनचं कॉम्प्रेशन आपल्याला पाहायला मिळते. याचा अर्थ नो चेंज आहे, डायरेक्शन रिव्हर्स होत नाहीये. म्हणजे फेज चेंज किती आहे या केसमध्ये, फेज चेंज इज अ 0 डिग्री. हे 0 डिग्री हे लक्षात ठेवायचे. पहा, आपण ट्रान्सव्हर्स वेव्हचा विचार करा. ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये रिअर कडून टेन्सर कडे जर जात असेल त्याचा अर्थ ट्रबला क्रस्ट आणि क्रस्टला ट्रब चेंज होतो. त्याचप्रमाणे लॉन्जिट्युडिनल वेव्ह जर समजा रिअर कडून टेन्सर कडे जात असेल तर कॉम्प्रेशनला कॉम्प्रेशन मिळतं, रिअरफॅक्शनला रिअरफॅक्शन मिळतं. दोन्ही केसेसमध्ये रिअर टू टेन्सर जात असताना फेस हा चेंज होतो, डायरेक्शन रिव्हर्स होते, वेलॉसिटी चेंज होते. अशा प्रकारे फेज चेंज आपल्याला 180 म्हणजे 180 डिग्री मिळतो. पहा दुसऱ्या बाजूला, जेव्हा ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये डेन्सर टू रिअर मीडियम जात असेल त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी क्रस्टला क्रस्ट आणि ट्रबला ट्रब मिळतो. आणि या ठिकाणी म्हणजेच लॉन्जिट्युडिनल वेव्ह मध्ये डेन्सर टू रिअर जात असताना कॉम्प्रेशनला रिअरफॅक्शन आणि रिअरफॅक्शनला कॉम्प्रेशन आपल्याला मिळतं. पण या ठिकाणी डेन्सर मीडियम मधून रिअर मीडियम मध्ये जात असताना कुठलाही ऑब्स्टॅकल येत नाही, अडथळा येत नाही. याचा अर्थ डायरेक्शन चेंज होत नाही, व्हेलॉसिटी जी काय आहे ती आपल्याला त्याप्रमाणे काय सांगता येत नाही, एकदम रिव्हर्स होत नाहीये. व्हेलॉसिटी नॉट रिव्हर्स, डायरेक्शन नॉट रिव्हर्स, आणि हेन्स द चेंज ऑफ फेस इन दिस केस इज अ 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे कुठं डेन्सर टू रिअर, पण रिअर टू डेन्सर इज द 180. येते लक्षामध्ये. तर ह्या डिफरंट केसेस आपण लक्षात घेतल्या तर अशा प्रकारे तुम्हाला या केसेसवरती नीटसाठी म्हणा, JEE साठी म्हणा, CET साठी म्हणा किंवा बेसिक कन्सेप्ट समजून घेत असताना हा पार्ट तुम्हाला चांगल्या प्रकारचा स्टडी करायचा आहे. तर आज आपण कोणता पार्ट लक्षात घेतला, आज आपण प्रोग्रेसिव्ह वेव्ह,
त्याचं एक्झाम्पल प्रोग्रेसिव्ह वेव्ह काय असते आपण समजून घेतलं. त्याच्यानंतर आपण प्रोग्रेसिव्ह वेव्हचे टाईप, लॉन्जिट्युडिनल वेव्ह आणि ट्रान्सव्हर्स वेव्ह, त्याचे काही प्रॉपर्टीज आणि रिफ्लेक्शन ऑफ द ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि लॉन्जिट्युडिनल वेव्ह, हे 2 पॉईंट आपण चांगल्या प्रकारे समजून घेतले. जे काही पॉईंट आहेत हे आपल्याला 12वी साठी महत्त्वाचे आहेत. आणि जे मुलं यंदा 10वीची परीक्षा दिली आहे ते 11वीला जाणार आहेत, त्या 11वीला जाणाऱ्या मुलांसाठी आणि चालू वर्षी 12वीला जाणाऱ्या मुलांसाठी आणि ज्यांनी 12वी झालेली सीईटीचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे आपण तो समजून घ्यायचा आहे. व्हिडिओ रिवाइज करून त्यातले जे काही कन्सेप्ट आहेत जे समजले नाही ते मला विचारायचे. एवढं बोलून थांबतो.